पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाय लय बेस मेहंदी आली बघा तुमच्या हातावर, एक नंबरच। वय बाई म्हणे, अगं आपीच्या हातावर ना एवढी भारी मेहंदी झाली की तुझ्या हातावर। नाही मेहंदी खरंच भारी झाल्या। मला वाटलं ही तर फक्त मेहंदीचे गोळच हातावर काढतात का काय, पण बरी काढली। अगं सुषमा, आता उद्या साखरपुडा, मग सगळी तयारी झाली का तुझी? वय झाले की भटजींना बोलवलंय। अगं ते भटजी बिजी नाही म्हणत मी, अगं चेन आणि अंगठी ते सगळं आणलं का? अगं असं काय करते? अगं आता नवरदेवाला साखरपुड्याला चेन आणि अंगठी घालायला नको होय? वय झालंय की। झालंय ना? हा अगं नाही काय आहे, आमच्या मनीला सगळं व्यवस्थित आणि नेटानं करायला आवडतं ना, म्हणून म्हणलं। कसलं काय अगं, बंटीनी लग्न ठरवलं म्हणून, नाही तर माझ्या मनात इतकं काय काय होतं ना, पण कसलं काय। अगं आता बंटीच्या मनासारखं होतंय ना सगळं, मग झालं तर। आता त्याच्या मनासारखं झालं म्हणजे काय झालं का? आता मी वरमाय नाही का, मग माझं काय मतभेद असतंय का नाही? हा अगं तुझाच मान की सगळीकडं सगळं व्यवस्थित होते। ए पोरे, अगं किती वेळ काढती, हात अवघडून आला माझं, इथं गुडघं बी दुखायला लागलं। बास कर, चल राहू दे, उद्या काढ उरलेली, सोड हात। सुषमा, आत्ता मी घेते सांभाळून, हा पण ते उद्या अंगठी चेन बिन सगळं नीट करा बरं का, उगाच उद्या दंगा नको आणि साखरपुड्यात। तिला सगळं व्यवस्थित लागतं ना, मी बघते, हा तू नको काळजी करू। मने, अगं मने, ए दिप्या, अरे हिथं घाल की वार, कवा वाळायची माझी मेहंदी, ये इकडं। दादा मला पण हलकी व्हायचं। तुम्ही आहे ना, तुम्ही माझी मम्मी जरा कुठे गेली ना, मला गडीच बनवून ठेवतायचा। बरं इकडे हिथं वाळायच घाल वार। आणि तो अर्जुन कुठे केलाय बघ, अरे पोटातले कावळं वरडायला लागल्यात माझ्या। काळ तुमच्या पोटात कावळं वरडायला लागली, ती माझ्या पोटात कावळ्याचा थवा वरडायला लागलाय। हा तुमच्या पोटातच दुखतं, मला पण भूक लागला, काहीतरी आणा खायला। हा मग कोणी सांगितलं ती मेहंदी काढायला? तर काम कर की तिथं जाऊन। अक्का तुम्ही मोठे आहे ना, मग तुम्ही थांबायचं शेवटी। छकुले ले चुरू चुरू बोलू नकोस हा तू। चला चला, गरमागरम जेवण तयार आहे। कोण जेवणार? बुंदी कोण खाणार? लेडीज स्वस्त हो पिये मॅडम, ती काय सांगायला लागते का? या पहिला घास बुंदी। भाऊजी, तुम्ही जे हे सगळं करताय ना, त्याला लय मोठं मन लागतं। ओ वहिनी, तुम्हाला भूक लागली वाटतं, जरा पहिला एक घास का मोठं मन लागतं। ठीक आहे, अरे मला पाणी आणले की प्यायला। हा ए दिप्या, काकीला पाणी घेऊन ये। आणि काकी, नुसतं पाणी प्यायचं नाही, पहिलं जेवायचं। जेवायचं पहिलं। आपे, तू कधी खाऊन घेतेस ग? अगं खाते की निवांत, आता मेहंदी सकाळी धुवायची, मग तू काय तसं झोपणार? अगं पिऊताई, हा मी इथे असपर्यंत कोण भूक मारणार नाही बरं का, पोटभर जेवायचं। एवढं चांगलं लग्न कार्य काढलंय घरात बापूंनी, आणि उपाशी राहायचं होय? चला वहिनी, असं छकुली, अक्का 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 अक्का, असं वहिनी, झाला का घास खाऊन? ठीक आहे छकुले, पटकन छकुली बघा कशी लगेच पटकन तोंड उघडते। हा कस, हा चला लवकर पटकन तोंड उघड आपे। दादा तू पण खा की, तू काही खाल्लं नसेल ना। सुषमा, आता कसं करायचं ग? ते दागिने ना आपण त्यांना उद्याच देऊ साखरपुड्यात। सुषमा, साखरपुड्याला दागिने दिल्यावर लग्नाला काय करणार आहेस? पण मग आता मी तरी काय? काय बापू, असं बाहेर का थांबलाय? बर, मी जरा फोनवर आहे। असं मी लग्नाला 4 दिवस होता अजून, तेव्हा आपण नवीन दागिने करू। सुषमा काय बोलतेस तू? नवीन दागिने म्हणजे चेष्टा वाटली का तुला? मी काय माझ्यासाठी सांगते बाई? आता त्या रुक्मिणी ताईंनी सगळ्यांनी देखत विषय काढला, मग मी तरी काय करणार? पण आता नवीन दागिने करायचे म्हणल्यावर परत उचल घ्यायला लागेल का? मग आता घ्या उचल, उगा साखरपुड्यात परत तमाशा नको। हा ते बी आहेच, मी बघतो काहीतरी करतो. बरं ती
बायकांचं आवरले का? नाही बघते मी जाऊन. जा तिकडे लक्ष देतो. बापू हो काय नाही, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. बोला की बापू. कसं आहे, हा, मला जरा अजून पैशाची निकड होती हो. आत्ता म्हणजे परवा घेतलेले पैसे संपले का काय? नाही नाही, संपायचा प्रश्न नाही. बघताय ना आता, मला अजून लाखभर रुपये लागतील. नाही देता येत त्याला, या पाहिजे तर उद्या. पण बापू व्याज तेवढंच पडेल बरं का. 10%. पहिले ₹1,00,000 घेतलेत त्याचे 10,000 आणि आता हे घेतायत त्याचे 10,000 म्हणजे महिना 20,000 होत्यात. परवडतंय का? विचार करा आणि मग घ्या. नाही नाही, माझी काय हरकत नाही, मी करीन तजवीज. मग ठीक आहे, मग काय हरकत नाही. ठीक आहे, ये उद्या सकाळी. हा रुक्मिणी, ए रुक्मिणी, काय या बायका लग्न कर म्हणलं ना की यांचा पायच निघत नाही बघा. हा त्यातलं चहा मत रे, थोडं थांब, नाश्ता पाठवतो. दूध दूध दूध. तू काय करतोयस? तुला घरी नाही जायचंय का? लग्न घरी आपे, घरी जाऊन चालतंय का? आता दिवस उजडला की काम सुरू होतील बघ. लोड आहे कामाचा. का वागतोयस असं? अर्जुन, तुला काय हा सगळा पिक्चर वाटतोय का? का करतोयस हे सगळं? अरे घरात पाहुणे आलेत, माझी मेहंदी पण झाली, उद्या साखरपुडा, मग लग्न, सगळं ठरलंय. सगळं तसंच होतंय. तू हे असं वागून स्वतःला का फसवतोयस मला कळतच नाहीये. आपे, जोपर्यंत तुझं लग्न संकल्प बरोबर होत नाही ना, तोपर्यंत आस लावणं बंद नाही करणार मी. अरे पण तू का वाट बघतोयस या सगळ्याची? अरे माझं लग्न होतंय. एक मिनिट, तुला काय वाटतंय? आमचं लग्न मोडेल आणि आपलं लग्न होईल असं? नियतीच्या मनात असेल तर तसं होईल. अरे कसली नियती अर्जुन? इथून पुढचं सगळं आयुष्य संकल्प सोबत लिहिलंय माझं नियतीनं. नाही, नियती आपल्याला पावला पावलावर इशारा देत असते, फक्त आपलं लक्ष नसतं तिकडं. नंतर आपण आपल्या नशिबाला तो इथेच बसतो. काय इशारा दिलाय तुला नियतीनं? अगं किती उदाहरणं आहेत. कालचा तो टॉस, ते ना आण कायला सांग बरं. अरे अर्जुन, तो सगळा योगायोग होता फक्त. तो योगायोग होता ना. ठीक आहे, एसची मेहंदी का नाही रंगली आणि ही मेहंदी रंगली एची. ए म्हणजे अर्जुन. आणि अजून एक दाखवू का? ए म्हणजे आप्पी. नियती. अगं ए पियू, हळदी कुंकाचं घेऊन या. इजी, ते फळाचं ताट घेऊन या. काय ह्या बायका कामाच्या नाहीत. राहू दे दिप्या, एक झाड नाही सजवलं तर काय घर मोकळं नाही दिसणार. अर्जुन बाबा, काय कुठं तपास आहे तुमचा? कुठं चाललाय? हाय गीतच, बोल की. अहो काय नाही, ती एवढी सगळी पाहुणे आल्यात, पाहुण्याला जेवाय कुठं बसवायचं? इथं बसवायचं का आत बसवायचं? आणि
ती आप्पी आणि जावाई बापू त्यांच्या जेवणाचं नियोजन कसं करायचं हे तुमच्या डोक्यात व्याची वेगळी कल्पना असते ना. फुलं बिलं लावून ताटबीट साजवायचं का? या टायमाला बघा तुमच्या याने. बघा तुमच्या अहो तर आता तर सगळं करत होता तुम्ही ना, आता म्हणता बघा तुमच्या बरं एक काम करा, हे पाहुणे बसू द्या इकडे जेवायला मांडवा खाली. हा आणि आप्पीचं त्या संकल्प हा जावाई बापू त्याला इथं बसवा. हे माने डोबळलेले ना त्या खाली, तर फोटो बिटो चांगले येतात. हा चालते की. हा तुम्ही कुठं जाऊ नका. इथं काय मदत लागली की नाही, तुम्ही असला का नाही बरं वाटतं व्हायचं. हा येऊ का? अर्जुन इकडे ना. अरे तुला एक गोष्ट दाखवायची होती. हे बघ कशी आहे, आणि ही चैन आहे. भारी बापू. संकल्परावांसाठी केली. आवडेल ना रे त्यांना. बापू ही किती रुपयाची आणि किती तोळ्याची आहे यापेक्षा घेताना काय भावनेने घेतली हे जर कळलं ना त्या सफारीला तर आयुष्यभर उतरून ठेवणार नाही तो. म्हणजे मी तर नसते ठेवली. लाख मोलाचं बोललाच बघ. आपण कोणाला कळलं तर म्हणला. संकल्पना हो आपल्या. हा 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 त्यांना तर आता तुला आवडली म्हणल्यावर त्यांना पण आवडणारच रे. त्यांचे पण विचार तुझ्यासारखेच असणार की मी ओळखतो त्यांना. येतो अर्जुन. अरे तुझे सासू सासरे पण नशिबान असणार आहेत बघ. अरे तुझ्यासारखा जावई शोधून सापडणार नाही बाबा. समोर असून नाही सापडलं. काय म्हणला का तू? मग लापी आली. आप्या अगं अर्जुनला चेन आणि अंगठी दाखवली, त्याला आवडली का? हा हॅलो, कुठं आलाय तुम्ही? चल येतो, काम आहे भरपूर. हाच संकल्प याच हातात अंगठी घालणारे. कळलंय म्हणते पण वळलं नाहीये. नियती न रंगलेली मेहंदी ह्याच्या काही स्वतःच्या मनाला समजुती घालतोयस ना तू, त्या समजुती घालणं बंद कर अर्जुन. कारण माझं आणि संकल्परावांचं लग्न होतंय आणि हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. तू हे जेवढ्या लवकर मान्य करशील ना तेवढं बरं आहे तुझ्यासाठी. नाही केलं मान्य तर असाच कुडत राहशील कायम. आणि तुझं असं काही व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नाही. अर्जुन, मी तुझी एक मैत्रीण म्हणून तुला सांगते, आपल्यात काहीच नाही होऊ शकत. माझं लग्न ठरलंय म्हणून म्हणते तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. या 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 बाप्पू नमस्ते. नमस्ते नमस्ते. सगळा कदम परिवार उपस्थित आहे बरं का. वा वा बरं झालं आलात. नमस्ते. दिप्या ए अरे 2-4 खुर्च्या आणखी आणि सरबत पण सांग लगेच. बापू आमचा अर्जा कुठे दिसेना. अर्जुन होता की इथंच आता. कारभारी मंडळी तो काम असेल त्याला. तिची लई गडबड बघा. दादा तुम्ही बसा, मी बघतो अर्जा कुठे. बघा बघा. बापू तयारी जोरात. हा या या वैदी. कुठे गेला आमचा आशिक. ए कावळ्या, काय गाड्यात पाणी भरतोस काय? अर्जुन, अरे आजगावची दगड संपणार नाहीत ना, ती दरी भरून येणार आहे. काय नको ते उद्योग लावलाय. कदम इथं झालाय माझा दी एंड आणि तुम्हाला चेष्टा सुस्ती आहे का? दी एंड? काय तिच्या लग्नाची बुंदी खाऊन आला का काय? खायची बी नाही मला. ते डोबळे वाढायला लावल मला बुंदी. अर्जा, आपलं काय ठरलंय? हा
जोपर्यंत तिच्या गळ्यात लग्नाचं मंगळसूत्र पडत कदम तुमची डायलॉग बाजी बंद करा. तर माझी लागली आहे वाट, तुम्हाला सुचतात डायलॉग. ओ कदम, हे काय वडापाव आहे, देऊ चटणी मारून. गाढवा, यालाच मंगळसूत्र म्हणतात. अहो ते माहितीये मला, पण इकडे कशाला घेऊन आलाय? कशाला म्हणजे? अरे माझ्या सुनीला नकोय हा भारी मंगळसूत्र. कसं दिसते? कदम तुमचा कॉन्फिडन्सच लय. कॉन्फिडन्सच महत्वाचा आहे अर्जा. मला ना पक्की खात्री आहे बघ, हे मंगळसूत्र तूच माझ्या सुनीच्या गळ्यात घालणार, म्हणजे आप्पीच्या गळ्यात घालणार. कदम तुम्ही जरा भानावूया, स्वप्नातनी बाहेर पडा. अहो तिचा तिकडे साखरपुडा चालू आहे आणि लग्न व्हायला त्याचं संकल्प. हे बघ, मला सांग, त्या दिवशी कोण उड्या मारत सांगत आलं होतं? हा आप्पीशी कोण बोललं? अहो मीच बोललो, पण आप्पी मला म्हणले आज की तिच्या मेहंदीच्या रंगलेल्या हातामध्ये ते आज संकल्पाच्या नावाची अंगठी घालणार आहे म्हणून. हे बघ अर्जा, इकडे बस. अरे तुझ्या जन्माच्या वेळेच्या आधीची गोष्ट आहे. एकदा तुझ्या आईचं आणि माझं भांडण झालं, तर रागाच्या भरात ती घर सोडून गेली. मी बी म्हणलं जायचं तर जाऊ दे. हरभर 4-5 तासानं पोटात कालवायला लागलं की म्हटलं नाही नाही, तिला आणलं पाहिजे परत. बाहेर पडलो, स्कूटरच्या मागं बसलो, बैलगाडीवर गेलो, नंतर तर चालत गेलो बघ. आणि वाटत एका झाडाखाली बसलेली दिसली की मी गेलो. म्हणलं का ग इथं का बसली? तर ती म्हणली एसटी पंक्चर झाली, ते काय त्यामुळे इथंच राहावं लागलं. आता मला सांग, एसटी कशामुळे पंक्चर झाली? नियतीमुळं. हा, अरे तिच्या मनात जायचं होतं, पर गेली का नाही. कारण काय? नियती. अरे अर्जा, आपण किती बी कसं बी करू दे, पण नियतीच्या मनात असेल ना तसंच घडतं. कदम होईल ना असं? अरे मग ठीक, तुम्ही एक काम करा. ठीक आहे, ह्या राहिलेल्या दगडी सगळ्या दरीत टाका. मी जातो मस्तपैकी सेटिंग लावून येतो माझी. हा चला. कदम ऐका ना, तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं मला, तळतळीने सांगितलं. मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की मी बी तुमचंच पोरग आहे कदम. मला कळलं किस्सा कसा रंगवून रंगवून सांगितलं ते, आणि खोटा होता ती. चालेल, पुढच्या वेळेला खरा सांगेन. कदम तुम्ही एकच नंबर आहे. दिप्या, दिप्या, काय ग? अरे अर्जुन कुठे राहिलाय? अगं मम्मी, मी त्याला सगळीकडे उडाकलं पण कुठंच गावला नाही. हो घेऊ आला. हळू रे. हे अर्जुन, हो. अरे तांबे तांब्या कुठे ठेवलास तू? ते इथे किचन वाटत ते खालच्या कप्प्यात. हो खिलाडी कुमार, कुठे गेलेला तुम्ही? मी तुम्हाला किती ओळखलं माहित आहे का? तुम्ही जरा डाऊन नाही काय? डाऊन होतो, पण आता फुल चार्जिंग होऊन आलोय ना. नको टेन्शन घेऊ, हाय इकडे मी. बरं आहे का, इथंच थांबा, कुठं जाऊ नका. कुठं जाणार आहे दिप्या? मुलगी घेतल्याशिवाय कुठं जाणार आहे का? ओ तात्या, ती 4 आंब्याचे डाळे आणले असते, दारावर लावले. अरे ते मिठाईचे बॉक्स कुठे ठेवलं? ओ खिलाडी कुमार, अहो ते मिठाईचं बॉक्स कुठं आहे? ती आतल्या गुलीत, आतल्या कपाटाच्या. अरे अर्जा, कस तरी वाटतंय का रे तुला? अरे नाही, तुझ्या डोळ्यांसमोर सगळं चाललंय, तुला काहीच करता येईना. अर्जा मला सांग, तू घेतो का? काय खरंय बाबा,
अरे मग घे की, सरकारांकडे एकापेक्षा एक ब्रँड आहेत. नको बाबा नको. काढून देतो तुला. नको, आपल्याला त्या आधारात लागायचं नाही. चाललंय ते बरं आहे. काय चाललंय बाबांचं? भाऊ निराश झालता. अर्चा, हे बघ मलाही बघून फार फार वाईट वाटतंय, पण आता काय करणार? जनरीत आहे बाबा, पाळावी तर लागणारच ना.